ज्यांचं अप्रतिम मैदान सातत्याने पाहायला मिळतं। गावदेवी मैदान चिंचणी अगदी बीचच्या बाजूलाच हवेशीर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या मैदानात लेदर क्रिकेट सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळलं जातं। मयूर तामोरे यांच्या माध्यमातून सातत्याने ती संधी मिळते। आज करण राऊरेला आपण पाहताय सकाळच्या सत्रात ते लवकर या ठिकाणी उपस्थित झाले, म्हणजे वेळेचं भान ते जाणतायत। सचिन पाटील आणि भरत पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये। मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। 2014-15चं वर्ष कोण विसरेल। मी समालोचन करताना पाहिलं 6 बॉल 6 षटकार, काय बॅटिंग केली होती। सुपर बॅटिंग गावदेवी धानिवच्या अगेन्स्ट खेळले गेले होते आणि 6 बॉल 6 षटकार। रेतीबंदर खानिवडेचं मैदान युवा चषक आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्याच मैदानात कृष्णा लक्ष्मण सातपुतेने 33 षटकार तब्बल जे 3 इनिंग मध्ये झळकावले गेले होते आणि सुपर बॅटिंग केली गेली होती। आज ध्रुव 11 सातपाडीचे फॅन जरूर उपस्थित होत आहेत, ग्रामस्थ मंडळी त्यांचं सुद्धा करूया वेलकम। आणि तदनंतर आमच्याच गावामध्ये आमच्या संघाच्या अगेन्स्ट अडनेट टीम बरोबर 6 बॉल 6 षटकार जे मारले होते ते भरत पाटील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगली बॅटिंग केली होती, परंतु रॉकी ग्रुप चषकाला कोण विसरेल। या आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत आणि करूया आपण टॉस संतोषजी जंगम यांच्या शुभ चॉईस दिले जाते आणि संतोषजी जंगम सर चॉईस देताना युवा उमरोळी संघाचा कॉल असेल। कॉइन दाखवा त्यांना। एका बाजूने अमोल 11 आणि बाप्पा मोरिया। जंगम सरांना मी विनंती करतोय आपण कॉइन स्पिन करा। बाप्पा मोरियाचा कॉल आणि अमोल 11 आलाय। टॉस जिंकलाय, मॅच सुरू झाले, फक्त आपला निर्णय काय तो सांगायचा आहे। बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक बोथ टीम कॅप्टन। वळी आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, तिथे मात्र असतील प्रमोदजी शेडगे सर। त्र्याऐंशी रनचं टार्गेट आणि 2 बॅटर। तनिष एक एक्स्ट्रा खेळाडू नाहीये कारण ऑलरेडी त्यांचे शॉर्ट खेळाडू आहेत। कल्पेशला आपण पाहत आहेत, वैभवला आपण पाहू शकाल। कल्पेश आणि वैभव सबस्टिट्यूट खेळाडू, वैभव आणि कल्पेश जे आपण पाहू शकाल चांगले खेळाडू आहेत। तनिष गोलंदाजी मार्कवर भरत पाटील आणि सचिन पाटील दोन्हीही मातब्बर खेळाडू आहेत। पहिलाच बॉल तनिषचा, या वेळेला अतिशय सुंदर देखणा फटका पाहायला मिळतोय। इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग। काय बॉडमॅनचा वापर केला, सरळ चेंडूला पाठवलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय, चौकार। हे दिल मिलाव कुणाशी, मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वैभ कुणाशी, जोडीदार भेटत नाही, बनवायचे। पहिलाच बॉलवर अप्रतिम चौकार, ही ताकद आहे, ओळख आहे। पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक सातत्याने आपण गेली कित्येक वर्ष पाहिले भरत पाटीलला। यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला। मी थांबणार नाहीये कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला। ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, सिक्सर, षटकार। आता तरी देवा मला पाऊशील का, सुख झाला म्हणत्या ते जाऊशील का। आता तरी देवा मला पाऊशील का, सुख झाला म्हणत्या ते जाऊशील का। अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला, षटकार आला। हे गाणं सुद्धा एक फेवरेट होतं, लक फॅक्टर म्हणून पवनसुत नवली या टीमला खूप आवडतं आणि कोपरी टीम साठी सुद्धा आपण पाहू शकता हे गाणं या वेळेला फेम होताना पाहायला मिळतं। 10 रन्स 2 बॉलचा खेळ झालाय। लो फुल टॉस बॉल जरूर होता। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी राहिले, अतिशय सुंदर फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी पाहायला मिळाला। स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केल्या जातील। भरत पाटील आणि सचिन पाटील अशी जोडी
ही जुनी जाणती जोडी आहे, नो डाऊट अबाउट इट. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अगोदर आपण हरीश पाटीलला कित्येक वेळा सलामीवीर म्हणून पाहिलं गेलं. आज 40+ क्रिकेट सुद्धा राजेश ओगे, त्यानंतर आपण पाहतात हरीश पाटील यांना आपण पाहतायत. यावेळेला ऑन साइडला स्टॉक स्वीपचा फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला पाठवला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. बाप्पा मोरया चषक, षटकार क्लास. सुपर बॅटिंग, जबरदस्त स्टार्ट मिळवून दिले गेले. अपेक्षित धावा हव्या असतात ज्या वेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता, त्यावेळेला जर पहिल्या षटकापासून अपेक्षित धावा आल्या आणि सातत्य ठेवलं तर विजयाचे मार्ग सुकर होतात. अप्रतिम क्लास, यावेळेला क्वालिटी दर्जाचा अप्रतिम ग्लोरियस शॉट, चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 22 वर जाऊन पोहोचली गेली. काय बॅटिंग केली आतापर्यंत, कडक बॅटिंग पाहायला मिळते. परत पाटील चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकाल. लेदर क्रिकेटचा सुद्धा क्लास या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून सातत्याने पाहायला मिळतो. वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी आणि इथून थर्ड अंपायर रेफर केले गेले. शंका जरूर आहे, परंतु इथून आपण पाहू शकाल जतीन किनी, विशाल नाईक सर आहेत. आपण डायरेक्ट हिट झाला होता, चांगला चान्स घेतला त्या ठिकाणी फिल्डरने. भरत पाटील यावेळेला आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने त्याने रनिंग सुरू केली गेली होती, परंतु तिथे तो पोहोचलाय का हे चेक केलं जाईल. बॅट स्लाइडिंग केले का, स्लाइड केले का, यावेळेला आपण पाहू शकाल. बॅट स्लाइड करण्याचा फायदा तुम्हाला नेहमीच मिळत असतो. हार्टबीट आपल्याला पाहायला मिळतोय. हा आवाज कॅन्डी यांच्या डीजेच्या माध्यमातून. OUT आउट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला पाहायला मिळते 22 वर जाऊन पोहोचले गेली. चांगली बॅटिंग सुरू होती, परंतु इथे चान्स घेतला. डायरेक्ट हिट, स्टंपला जाऊन चेंडू आदळला आणि काय थ्रो होता, अप्रतिम पाहायला मिळाला. आणि भरत पाटील निराश, हताश, हतबल मनाने सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. कारण भरत पाटील एक जरूर मातब्बर खेळाडू, सातत्याने आपल्याला त्याचा खेळ पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 22 झालेली आहे आतापर्यंत. षटक क्रमांक पहिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर दीपेश लोखंडे. दीपेश या खेळाडूच्या नावावर सुद्धा 7 बॉल 7 षटकार मारण्याची किमया आहे. माऊली चषक, तलावपाडा वैतरणाचा मैदान आणि रवी राऊत यांची ती स्पर्धा, नितीन पाटील यांची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये काय क्लास बॅटिंग केली होती. तोच खेळाडू दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 22 झाले. पुन्हा एकदा बॉलर तयार. फर्स्ट विकेट डाऊन. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय.
What's your bowler's name, please? Dhruv. हर्ष यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन येईल हर्ष. दीपेश समोर. सचिन पाटील आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला 6च्या 6 बॉल नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ अच्चू बारीच्या हातामध्ये निघून जातोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. आज अच्चूने पुन्हा एकदा नावाप्रमाणे त्याने खेळ दाखवला. खूप सुंदर फलंदाजी करत असताना सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळालं. तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा ह्या वेळेला प्रश्न विचारला हर्षने. काय गोलंदाजी केले. बोटांतील जादू दर्शवत असताना कलात्मक गोलंदाजी. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. 2 बॉल लगातार डॉट येत असताना पाहायला मिळत आहेत. पडघा खडिवलीवरून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना विनायक राऊत यांना सुद्धा आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत, तर त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. पुन्हा एकदा बॉल होता यार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड टेकन. तिसऱ्या बॉलवर सफलता मिळते हर्षला. काय गोलंदाजी केले. मजबूर केलं होतं दीपेश लोखंडेला खेळण्यासाठी आणि बॅटची हलकीशी एज लागली. क्लोज कीपर होते अचुबारी. त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. कॉट बॅहँडच्या स्वरूपात. फलंदाज बाद. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. हिरो होंडाची गाडी पाहिजे. पोटाची नाणी कानाची पाठी हातात सोन्याची घडी पाहिजे. 22 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर डीजे वाजंत्र पाहायला मिळतं. कारण गाणी ऐकण्याने खऱ्या अर्थानं आपण पाहतो जे नैराश्य असतं, ते टेन्शन असतं, डिप्रेशन असतं आणि मेंदू फुल रिचार्ज होतो. आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की थोडंसं कुठेतरी उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. टेंबोडी टीम प्लेइंग 11 प्लीज आपण फिलअप करून सबमिट करा. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका छान आहे. सरळ चेंडू निघून जाईल. त्रिशिका 11 स्टँडला अभिवादन करणारा एक धम्माकेदार झन्नाटेदार चौकार राजेश ओगेच्या बॅट मधून. क्लास 4. Six runs on the board लागले आहेत. हरच्या अगेन्स्ट या वेळेला चौथ्या बॉलवर चौकार ठोकला राजेश ओगे. अप्रतिम चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक क्वालिटी चौकार आपण पाहू शकाल. राजेश ओगे यासाठीच ओळखला जातो. परफेक्ट ऑलराऊंडर संघामध्ये कसा असावा, राजेश ओगे सारखा असावा हे दर्शवून देत असताना लगातार दुसरा चौकार. गुड बॅटिंग. 30 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. पॉवर प्ले मॅन्डेटरी. 2 षटक ही पॉवर प्लेची पाहायला मिळतात. 83 धावांचा पाठलाग करताना जे उशिराने प्रेक्षक आमचे दाखल झालेत या मैदानात, ज्यांनी आताच युट्यूब ओपन केलं असेल आणि पाटील नेटवर्कच्या चॅनलला पाहत असतील तर ही मॅच सुरू आहे. 2 संघांच्या माध्यमातून ऑन साइडला काय फटका खेळलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता 2 चौकारानंतर आलेला हा अप्रतिम षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमची 36 वर जाऊन पोहोचली गेली. आता उर्वरित 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकताय जवळजवळ 47.
36 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. पहिले 3 बॉल पहा हर्षने जे उजव्या हाताच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट यावेळेला यस पंच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. स्वयंसेवकाला विनंती केली किंवा 12th मॅनना श्रेया 11 टेंबोडे टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये राहुल पाटील आज अतिशय सुंदर जे समाज कार्य करत असताना पाहायला मिळतात. सामाजिक बांधिलकी ज्यांनी आपल्या नसानसामध्ये जपलेली आहे अशा प्रकारचे चिंटू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आज समाज सेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला या पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे कौस्तुभ पाटीलला आपण पाहणार आहोत. जीत गावड असतील, भावेश पाटील असतील, उज्ज्वल पाटीलला आपण पाहत आहेत, रुपेश चव्हाण, निकेत ला आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे चेतन पाटीलला आपण पाहत आहेत, तन्मय पाटील, दुर्वेश माळी, त्यानंतर हर्ष पाटीलला आपण पाहणार आहोत, गौरव कुडूला आपण पाहू शकणार आहोत. म्हणजे ही प्लेइंग 12 ची लिस्ट. 2 षटकं ही आपण पाहिली तर 9 मिनिटे झालेली आहेत. आता 2 षटके ही 11 मिनिटात तुम्हाला फेकायचे. तिथे टायमर थांबवलं गेले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत असताना बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. चिन्मय. चिन्मय यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. काय सिच्युएशन आले अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतायत. एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी मात्र तेवढे खेळाडू अवेलेबल होत नाहीयेत. हाच मनाला प्रश्न खुणावत असतो प्रत्येकाच्या. एक काळ असा होता की एक बॉल घेण्याची कॅपॅसिटी नव्हती संघाकडे, मात्र प्रत्येक जण आपल्या स्वखर्चाने पैशाने मात्र तो बॉल खरेदी करण्यासाठी पैसे काढून तो एक बॉल खरेदी करायचे 11 ते 15 जण. परंतु आता एका खेळाडूकडे कॅपॅसिटी एक बॉल घेण्याची आहे, परंतु 11 जण मैदानात येऊ शकत नाहीये. ही सिच्युएशन आजच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि हे वास्तव आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला नो बॉलचा इशारा येईल. डेफिनेटली नो बॉलचा इशारा. सचिन पाटीलच्या बॅट मधून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वैभव पाटील पुढे सरसावतायत. चांगली फेकी, चांगली फिल्डिंग झाली आणि 9+2 अशा 3 धावा मिळाल्या. बिमर होता कमरेच्या वरती असल्या कारणानं इथे आपण पाहू शकतायत 3 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. स्वतः मनोज पाटील पाण्याची व्यवस्था करत असताना जेव्हा तुम्ही आयोजक असता, यस फ्री हिटचा इशारा आलाय. जेव्हा तुम्ही आयोजक असता त्यावेळेला संपूर्ण जबाबदारी ही तुम्हाला तुमच्या खांद्यावर घ्यावी लागते आणि ते मनोज पाटील मनाला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. 39 रन. यावेळेला फ्री हिटचा बॉल. काय स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. अप्रतिम डेंजरस बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. बॉडमॅनचा चांगला वापर केला. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर टायमिंग. षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 45. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. सचिन पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. आता चिन्मयला या वेळेला विकेटच्या शोधामध्ये असेल. एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा तुम्ही मोठी स्पर्धा खेळता थोडासा दबाव असतो, परंतु त्या दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन या आजच्या दिवसामध्ये हा तुमचा ध्येय असलं पाहिजे. व्हाईट बॉलचा इशारा. अच्चुबारी यावेळेला हेच दर्शवत असताना पाहायला मिळतं की ऑफ्टनच्या बाहेर तुला चेंडूला यावेळेला पिच करायचंय, कारण एक्सपिरियन्स खेळाडू अच्चुबारी आपल्याला पाहायला मिळतो. आणि एका साईडला करण रावरे, वामन जॉन्टी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली आणि चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने या पालघर जिल्ह्याला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचली फलकावर 46 वर जाऊन पोहोचली गेली. 46 रन 83 धावांचा पाठलाग करताना आता विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 37 रन्स. मेहुल पाटील आमच्यापर्यंत माहिती देत आहेत आणि मनीष पाटील या वेळेला स्कोरची भूमिका निभावत असताना विशेष सहकार्य करतात मंडळाला. शेखर किने यांच्या जागी यस लेग बाईचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 47 या धावसंख्येवर 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पहा आमचे प्रेक्षक वर्ग उष्णतेचं प्रमाण जरी असलं तरी सुद्धा डोंगरावर
बसून या मॅचचा आनंद घेत असताना कोणत्याही प्रकारची सावली नाहीये, परंतु ही क्रिकेटवरची जिद्द, चिकाटी आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं हे प्रेम पहा हात करतायत त्या ठिकाणाहून हे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत, लाडके प्रेक्षक वर्ग म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो, तुम्ही सुद्धा या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने सुद्धा आपला धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47. अप्रतिम चांगला फटका, तंत्रशुद्ध फटका कसा असावा हे राजेश रोगे आतापर्यंत दर्शवत असताना जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. कारण ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता, पॅव्हेलियन मधून येता, त्यावेळेला जे टेन्शन जे असतं मनात, जे काहूर चाललेलं असतं ते बाजूला ठेवत आज माझा चांगला परफॉर्मन्स होईल याकडे लक्ष देणं हेच क्रिकेटने आपल्याला शिकवलं गेलंय. कारण या क्रिकेटच्या खेळात तुम्हाला सबब आणि कारण सांगून चालत नाही. संघाची धावसंख्या 47. राहुल पाटील समाजसेवक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चिंटू या नावाने जास्तीत जास्त त्यांना पसंती मिळाली. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम चांगला फटका, ऑफ साइडला ड्राइव्ह खेळला होता, ऑन द राईज खेळला, ऑन दी अप खेळला आणि सरळ चेंडू निघून जातोय. कारण रावरे पुढे सरसावले गेले होते. एक अप्रतिम परफेक्ट फिल्डर कसा असावा ते क्षेत्र कोणतंही असो, मात्र करण रावरेला आपण सातत्याने पाहिलंय की कुठेही जंप मारताना डाईव्ह त्याची अप्रतिम असते आणि ती टायमिंग डाईव्ह असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर तडाखेबंद फलंदाज म्हणून ज्याची ओळख, झंझावती षटकार, 6 धावा. 28 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले आज राजेश रोगे, यावेळेला म्हणत असताना टायगर अभी जिंदा है. ग्रेट बॅटिंग. गोलंदाजाला सोळो की पळो करून सोडलंय ते चिंचणी या टीमच्या, कारण एक्सपिरियन्स तेवढा नाहीये. मोठी स्पर्धा खेळतायत. अच्चुबारी आणि करण रावरे या संघाला घेऊन खेळतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. थर्ड मॅन बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने चेंडू निघून चाललाय. 4 धावन करताय. स्विफ्ट एज अन एरो, बाणासारखा वेगवान थर्ड मॅन क्लिअर करणारा हा एक अप्रतिम चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 59. विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12. आतापर्यंत मिनिटे झाली ती 15. 3 षटकांमध्ये 5 मिनिटे आहेत हे षटक तुम्हाला टाकण्यासाठी. फोनवर भाई हलवतो दुनिया, डेंजर हाय सेटिंग. या फोनवर भाई या आपण आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. पाण्याची व्यवस्था बॅटरला करा प्लीज, स्वयंसेवक. या आपण स्वागत सन्मान करूया. समाज सेवक म्हणून आज पालघर जिल्ह्यामध्ये आणि टेंभोडीचे अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर वृद्धाश्रम असतील, त्याचप्रमाणे दांडेकर कॉलेजला नुकतंच ज्यांनी मात्र आपला जो निधी आपण पाहू शकता त्यांना खूप मोठ्या प्रकारची मदत जी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे एक पाऊल पुढे आता राहुल पाटील, चिंटू दादा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे क्रिकेट सुद्धा जोपासतायत आणि समाजसेवेचं धोरण त्यांनी मात्र पुढे जरूर घेतले गेले. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला एक चांगलं यशस्वी आपण पाहू शकाल समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळेल. आणि टेंबोडे गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच राहुल पाटील, अर्थातच चिंटू दादा. तनिष बॉलर आहे का अच्चुबारी? जिग्नेश. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 59. 59 धावा. कुंदन घरत जे स्वतः डीजे मॅन, स्वतः डीजे मालक, क्रिकेटवरचा अतोनात प्रेम, सफाळेच्या विटी लाईनच्या संपूर्ण स्पर्धा ते कव्हर करत असताना पाहायला मिळत आहेत. इथून त्यांचा प्रवास असेल तो 4 ते 12 जानेवारी रॉकी ग्रुप चषक लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. एक लोकप्रिय स्पर्धा, ज्या स्पर्धेला सर्वांनी उचलून धरले डोक्यावर. त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतं की सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, त्यांची खरी मेहनत, कसोटी रॉकी दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जबरदस्त तो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला गेलाय. संघाची धावसंख्या 59. 59 झालेली आहे. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय.
24 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 24 रन. जिग्नेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जातोय. कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत फिल्डर. गुड कॅच. फलंदाज बाद सचिन पाटील. बॅक टू द डगआउट. गॉन. चला फलंदाज थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. आय थिंक सो रेडी होत आहेत नमन ओघे, गजानन ओघे म्हणून ज्यांची ओळख, परंतु नमन ओघे या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. थोडंसं इंजुरीने त्रस्त आहेत. पहा हे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. कारण मी आज आलो या मैदानात, काहीतरी मला माझ्या संघासाठी करून दाखवण्याची गरज आहे. माझा तो क्लास मला दाखवायचा आहे. आणि प्रत्येक जण हेच सांगतो आज टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये प्रथमतः आपण शिक्षण घेत असाल तर शिक्षण महत्वाची भूमिका आहे आपल्या करिअरमध्ये. तदनंतर आपलं घर सांभाळून आपल्या फॅमिलीला जोपासणं आणि त्याच पद्धतीने क्रिकेटचा खेळ हा छंद जोपासला पाहिजे. या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आज प्लॅटफॉर्म मिळालेत. सुप्रीमो चषकासारखी एक मोठी स्पर्धा, आशिया खंडातील नंबर 1 स्पर्धा, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं त्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं. आज गाव पातळीवर जर आपण पाहिलं ग्रामीण भागातील खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळतात, ही अभिमानाची गोष्ट पालघर जिल्ह्याला पाहायला मिळते. आणि खास करून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आता ISPL सारखी एक मोठी स्पर्धा, जे दरवाजे उघडलेत खेळाडूंसाठी, 5-5, 6-6 लाख, 3-3 लाख रुपयाला खरेदी केलं जातं, एवढं मानधन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे आता टेनिस बॉल क्रिकेटला एक ग्लॅमर आलाय, क्रेज वाढलाय. आणि या स्पर्धेचा, या एकंदरीत आपण पाहतात खेळाचा दर्जा फार मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचला गेलाय. मॅचच्या दिशेने 10 बॉल 24. दोन्ही बंधू आपल्याला ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आहे कल्पेश पाटील पुढे सरसावतील जे आयोजक आहेत. आज सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून त्याची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. मनीष पाटील आम्हाला दर्शवतात की 60. आता इथून 23 धावांचा प्रवास असेल. बॉल आहे तुमच्याकडे 9. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम, राजेश ओघे आतापर्यंत खूप चांगला खेळपट्टीवर ठाण मांडून अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडलेत. परफेक्ट ते रीड करतायत गोलंदाजाची गोलंदाजी. 9 बॉल आणि विजयासाठी 23 ची आवश्यकता आहे. सूरज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. वेलकम मधुकरजी साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत करण रावरे, परंतु इथे फार कमी प्रमाणात करणला मी पाहिलंय आणि इथून डिरेक्ट हिट. जरी एक धाव आली परंतु तोच फलंदाज बाद झाला. ही खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते इथे. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. राहुलजी पाटील, चिंटू दादा मात्र बेस्ट ऑफ लक असेल नेक्स्ट मॅच साठी. दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला श्रिया 11 टेंभोडे आणि 2 हात करणार आहे प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल. युवा उमरोळी म्हटलं तर त्यांची स्पर्धा येते. सुशांत वजे या ठिकाणी उपस्थित आहेत. विकी पाटील खास करून त्यांची स्पर्धा, मितेश पाटील अर्थातच मिंकी दादा यांची ती स्पर्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 22 जानेवारी, 23 जानेवारी, 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 लाख मोलाची स्पर्धा, 1 लाखाची स्पर्धा उमरोळीच्या ऐतिहासिक मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आणि अप्रतिम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट त्यांचं सुद्धा आपण पाहू शकणार आहोत. संघाची धावसंख्या 61 झाली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साइडला एक बंदू गेल्यानंतर आता नमन ओघेवर जबाबदारी वाढले. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 62 वर जाऊन पोहोचली गेली. निखिल ओघे बुम बुम या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्याला पसंती मिळाली. गोल्डन सिक्सर भरपूर मारलेत निखिल ओघेने आणि ऐन वेळेला पिंच हिटर म्हणून आता काम बजावत असताना 6व्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला मिळतोय. 6, 7, 8 असे क्रमांकाचे फलंदाज, 6 आणि 7चे पिंच हिटर म्हणून जास्तीत जास्त ओळख असते. पायावरचा चेंडू ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने खेळला गेला. करण रावरे पुढे सरसावेल. ही ओळख आहे करण रावरेची. उमरोळीची ती स्पर्धा आणि त्यामध्ये तुषार घरत नवलीच्या जबरदस्त तो झेल टिपला होता त्या फलंदाजाचा. ती जी क्लिप होती ती व्हायरल झाली आणि करण रावरे हा सगळ्यांसमोर स्पष्टपणे दिसला की करण रावरे कोण आहे, तर चिंचणीचा ब्रँड आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 63. आता विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. मी कौतुक करेन जिग्नेश या गोलंदाजाचं.
मोठे फलंदाज असताना सुद्धा न डगमगता न डळमळीत होता, मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला आणि अतिशय जोमाने गोलंदाजी केली आणि लयबद्ध गोलंदाजी करत फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्या. जशी गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं संदीप खरवतने जी गोलंदाजी केली, अफलातून मारा पाहायला मिळाला. कधी कधी गोलंदाजांचं सुद्धा कौतुक करणं फार गरजेची गोष्ट असते एखाद्या समालोचकाच्या दृष्टिकोनातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 63, शेवटचा बॉल एकंदरीत शेवटचं षटक आणि 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. बॉलर नेम प्लीज. गौरव. येस, थँक्यू. 63 रन, 6 बॉल आणि 20 ची गरज आहे. इथून सामना जरूर पाहायला मिळतो कोणत्या दिशेने जाईल, कोणत्या संघाच्या दिशेने जाईल. यावेळेला वन हँडने जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहेत कल्पेश पाटील पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते. फक्त मिळते सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 64 या धावसंख्येवर. कोपरी टीमचं सुद्धा यावेळेला कौतुक करेन आणि त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करावं लागेल की त्यांनी सुद्धा ऍडजस्टमेंट केलं चिंचणी टीमला की 2 फिल्डर जरी त्यांचे नसले तरी सुद्धा तुम्ही बिंदास घेऊ शकता सबस्टिट्यूट खेळाडू. ही अंडरस्टँडिंग असते. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 65 या धावसंख्येवर. बऱ्याच वेळा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी सुद्धा मिळाले, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. 65 रन. इथून जर आपण पाहिलं तर यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 66 धावा. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 17 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 5 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास फार गरजेची गोष्ट असेल, परंतु एका साईडला गोलंदाज गौरव 5 बॉल कशा पद्धतीने हाताळेल. अच्चुबारीने काहीतरी कानमंत्र दिलाय आपल्या या नवतरुण उभारत्या सिताऱ्या खेळाडूला. एक फिल्डर सर्कल मधून बाहेर काढला जातोय, तर सर्कल मध्ये एक फिल्डर आतमध्ये घेतला गेलाय. तो लॉंग ऑफ चा फिल्डर पुढे येतोय. तर फाईन लेग यावेळेला आपण पाहू शकाल फील्ड सजवली गेले. चांगली रणनीती. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर लगातार 3रा वाईट पाहायला मिळतोय. अनुभव खूप महत्वाचा भाग असतो, परंतु कधी अनुभव येतो ज्या वेळेला तुम्ही छोट्या स्पर्धेपासून सुरुवात करता, मोठ्या स्पर्धेमध्ये येता, तुमचा बोलबाला राहतो, तुम्हाला ती संधी मिळते. त्या संधीचं सोनं करणं तेवढंच गरजेची गोष्ट असते आणि अच्चुबारी हेच दर्शवत असताना गौरवला एकदा ऍड होते. 67 रन, 16 ची आवश्यकता आहे. इथून हा बॉल पाहिला तर लेफ्ट केलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातोय मिडल स्टंप वरून ऑफ स्टंपला. यावेळेला चेंडू फ्लाइट मिळाली. नमन ओगेने हा चेंडू सोडला आणि इथून आपण पाहताय चांगला बॉल आपण पाहू शकाल. फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 67. यस पंच दर्शवतायत. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. यस बॅटरने कॉल केलाय, परंतु लक्षात असू द्या की तुम्हाला विदिन सेकंदामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 10 सेकंद किंवा 15 सेकंदामध्ये तुम्हाला तो कॉल करावा लागेल. आता ऍडजस्टमेंट केलं, परंतु नेक्स्ट टाइम कोणत्याही संघाने लक्षात घ्या की तुम्हाला 10 ते 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. अन्यथा बॉलर गोलंदाजीवर गेला आणि तदनंतर तुम्ही विचार विनिमय करतील, खेळाडू कक्षांमध्ये विचारपूस करतील घेऊ का, हे चालणार नाहीये. क्रिकेटचा रूल बाय रूल खूप महत्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. डिसिजन पेंडिंग. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमचे 2 कॅमेरामॅन क्लास. फेअर डिलिव्हरी. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला गेले होते. प्ले करण्याचा इरादा होता आणि नमन ओघेला सुद्धा माहिती होतं, परंतु त्यांनी थोडीशी रिस्क घेतली की एक रिव्ह्यू आपल्याकडे आहे तर आपण तो लॉस्ट कशाला करायचा. जर सक्सेस झाला तर पुन्हा मिळेल, लॉस झाला तर तिथेच संपेल. संघाची धावसंख्या स्थिरावले. 4 बॉलचा खेळ राहिला. 4 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. इथून जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. थोडस जिग्नेश कुठेतरी आपण पाहू शकता. गौरव खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. 4 बॉल आहेत 15 रन्स. पहा अच्चुबारी किती सायलेंट. यावेळेला त्यांनी सायलेंट मोडवर स्वतःला ठेवलंय. नवतरुण उभारत्या सिताऱ्या खेळाडूवर तो परिपूर्ण आपण पाहतायत की रिॲक्शन करत नाहीये की काय गोलंदाजी करतोय. हे तुमचं स्पेशली तुमच्यामध्ये असायला हवं.
यावेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे. कल्पेश पाटील पाहत राहतील का? यस डेफिनेटली. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग. चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग. चौकात येतोय. काय जबरदस्त फटका. 3 बॉल 9 ची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची सुद्धा दखल घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला चेंडू होता. यावेळेला आपण पाहू शकतायत निखिल ओगे धावले होते, परंतु इथे आपण पाहू शकाल कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. आणि पाहता पाहता आपण पाहतायत आता 2 बॉल आणि 9 ची आवश्यकता आहे. नमन ओगे थोडीशी त्रस्त तर आहेत, परंतु प्रयत्न चालू आहेत की ही मॅच आपण जिंकावी. इथे गौरवचं मी कौतुक करेन. फिल्डिंग मध्ये यावेळेला आपण पाहतात परिवर्तन केलं गेलंय. फाईन लेगचा फिल्डर सर्कल मध्ये घेतला गेलाय, तर लॉंग ऑफ यावेळेला पुढे आणला गेला. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल आपण पाहिला तर यस वाईट बॉल. खूप त्रास होताना पाहायला मिळतोय नमन ओघेला, परंतु जिद्द चिकाटी आणि त्याच्या या जिद्दीला सलाम आहे. संघाची धावसंख्या 75 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 8. अच्छू बारी विकेट किपरच्या भूमिकेत. इथून ऑन साइडला मी खेळणार, मी लढणार. इथे षटकारात परावर्तित करत असताना लॉंगेस्ट सिक्सर. याला म्हणतात क्लास, कॉन्फिडन्स. 6 धावा. घेतोय शोध पोलीस वाला. विचारतोय बघा ज्याला त्याला. भाईला घ्या याला. आता भाईला घ्या याला. 1 बॉल आणि 2 रन. 1 रन झाली तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावी लागेल. समान न्याय मिळेल. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. निखिल ओघे सुपर ओव्हर आहे, कारण चेसिंग कंपल्सरी नाहीये. 1 रन मिळाली तर इथे सुपर ओव्हर. त्या अगोदरच मी अनाउन्समेंट केली होती. या स्पर्धेचा रूल अतिशय छान पद्धतीने, म्हणजे कोणत्याही संघाला त्याचा फटका मिळणार नाही. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. काय सामना रंगलाय. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. नमन ओगे धावतायत 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 आणि इथे आपण पाहू शकलात क्या बात आहे नमन. ते लेग बायचा इशारा आहे की नाही तर बॅटची एज आपल्याला पाहायला मिळते. सुपर ओव्हर. पहा, प्रेक्षकांची इच्छा तर होती, परंतु आयोजकांची इच्छा होती का सुपर ओव्हर खेळवायची? कारण वेळ तर खूप झालाय, परंतु इथे रूल्स काय म्हणतो, तुम्हाला सुपर ओव्हर खेळावे लागेल. या अजून आपल्याला अर्धा तास आता जरूर आपण पाहू शकता त्यामध्ये ऍड करू, हरकत नाहीये. चला लगेच या सुपर ओव्हरचे तुमचे 3 बॅटर. नमनला खरोखरच या वेळेला सॅल्यूट करावं लागेल. ज्या पद्धतीने कोपरी टीम नमनसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त बॅटिंग, ज्या पद्धतीने तो लढला शेवटच्या क्षणापर्यंत. काय बॅटिंग केली. निखिल ओघेने सुद्धा आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवला. असं नाही त्यांनी सांगितलं की नमन तू क्रीज सोड, कारण फॉर्म मध्ये आहे. याला म्हणतात चांगलं कॉन्फिडन्स. क्रिकेटच्या खेळात स्मार्ट क्रिकेट खेळा, परंतु ओव्हर स्मार्ट क्रिकेट कधीच खेळू नका. चला या लवकरात लवकर घाई करा, वेळ दौडू नका. सामना क्रमांक 2 सुरू आहे. घड्याळात वाजले 2:15. आजचा शेड्यूल कशा पद्धतीने पूर्ण होईल याकडे लक्ष वेधीत घेतलंय. चला या लगेच 3 बॅटरची नावं द्यायची आहेत. चला बॅटिंग लगेच करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. नमन काळजी घ्या. अतिशय सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर सुद्धा या वेळेला आपण नावं द्यायची आहेत. सुपर ओव्हर. प्रेक्षकांना हेच हवं असतं, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत
भरत पाटील लवकरात लवकर बाद झाल्यानंतर त्याने स्टार्ट चांगली करून दिली. शेवटच्या बॉलवर तो विकेटच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात आउट झाला. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. जिग्नेश गोलंदाज असेल. भरत पाटील, सचिन पाटील आणि राजेश शोगे असे 3 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. या 6 बॉल मध्ये सुपर ओव्हर मध्ये काय घडेल. अच्युबारी आपले 3 फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत लगेच द्या.